सर्वांना नमस्कार. आजच्या वर्गात आपण विद्युत प्रवाहामुळे होणाऱ्या थर्मल इफेक्टबद्दल चर्चा करणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी आपण विद्युत प्रवाहामुळे थर्मल प्रभाव निर्धारित करण्यास सक्षम व्हाल. विद्युत प्रवाहाचा थर्मल प्रभाव काय आहे? विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर होण्याला विद्युत प्रवाहाचा थर्मल इफेक्ट असे म्हणतात. जेव्हा विद्युत प्रवाह कंडक्टरमधून जातो तेव्हा कंडक्टरच्या आत इलेक्ट्रॉनच्या हालचालीमुळे उष्णता निर्माण होते. हे सूचित करते की विद्युत ऊर्जेचा एक भाग उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरित होतो. कंडक्टरच्या प्रतिरोधक स्वरूपामुळे उष्णता निर्माण होते. विद्युत प्रवाहाचा थर्मल प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. इलेक्ट्रिक इस्त्री, किटली, टोस्टर, हीटर आणि इनकॅन्डिसंट दिवे थर्मल इफेक्ट वापरतात. विद्युत प्रवाहाचा हा गरम प्रभाव 3 भिन्न घटकांवर अवलंबून असतो. 1. कंडक्टरचा प्रतिकार. प्रतिकार जितका जास्त असेल तितकी जास्त उष्णता निर्माण होते. 2. वर्तमान प्रवाहाचा कालावधी. जर विद्युत प्रवाह जास्त काळ वाहतो तर निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण जास्त असते. 3. विद्युत प्रवाहाचा प्रवाह जितका जास्त असेल तितकी उष्णता निर्माण होते. प्रॅक्टिसमध्ये विद्युत प्रवाहाचा थर्मल प्रभाव निश्चित करूया. 0.5 मिलीमीटर व्यासाची आणि 500 मिलीमीटर लांबीची निक्रोम वायर घ्या. 400 मिलीमीटर अंतरावर लाकडी बोर्डवर 2 केळी प्रकारचे टर्मिनल निश्चित करा. टर्मिनल दरम्यान निक्रोम वायर कनेक्ट करा. 0 ते 270 व्होल्ट व्हेरिएकचा ऑटो ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करा. 0 ते 5 एम्प्स पर्यंतचे फिरणारे लोह ॲमीटर आणि निक्रोम वायर सर्व मालिका. ऑटो ट्रान्सफॉर्मर त्याच्या किमान स्थितीत ठेवा. ऑटो ट्रान्सफॉर्मर किंवा व्हेरिएक चालू करा. ॲमीटर 1 एम्प दर्शवेपर्यंत व्होल्टेज हळूहळू वाढवा आणि काही सेकंद प्रतीक्षा करा. आता व्हेरिएकमधील व्होल्टेज किमान मूल्यापर्यंत कमी करा. व्हेरिएक बंद करा. निक्रोम वायरला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि उष्णता अनुभवा. खबरदारी, उघड्या हातांनी वायर धरू नये याची काळजी घ्या, त्यामुळे जळजळ होऊ शकते. पुन्हा व्हेरिएक चालू करा आणि ॲमीटर 2 एम्प्स दाखवेपर्यंत व्होल्टेज वाढवा आणि काही सेकंद प्रतीक्षा करा. विद्युत प्रवाहातील प्रत्येक बदलासाठी उष्णता निर्माण करण्याचा कालावधी समान असणे आवश्यक आहे. व्हेरिएक त्याच्या सुरुवातीच्या स्थितीत आणा. वायरला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि उष्णता अनुभवा. आता तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही विद्युत प्रवाहाच्या 2 एम्प्स नंतर वायरला स्पर्श कराल तेव्हा तुम्हाला मागीलपेक्षा जास्त उष्णता जाणवेल. याचा अर्थ वायरमधून विद्युत प्रवाह जसजसा वाढत जाईल तसतशी निर्माण होणारी उष्णताही त्यानुसार वाढेल. विद्युत प्रवाह I प्रतिरोधक कंडक्टरद्वारे उत्पादित होणारा गरम प्रभाव R काही काळासाठी T हा H = I²RT द्वारे दिला जातो. हे समीकरण जूलचे विद्युत तापाचे समीकरण आहे. विद्युत प्रवाहामुळे उष्णतेचे प्रमाण कसे मोजायचे याबद्दल चर्चा करूया. 500 ओम्सच्या रेझिस्टन्ससह रेझिस्टर R घ्या. 12 व्होल्टची बॅटरी कनेक्ट करा. 0 ते 50 मिली अँपिअर रीडिंग असलेले कॉईल ॲमीटर हलवा आणि एसला सर्व मालिका रेझिस्टर R सह स्विच करा. सर्किटच्या समांतर 0 ते 30 व्होल्ट्सपर्यंतचे फिरते कॉईल व्होल्टमीटर कनेक्ट करा. स्विच बंद करून सर्किटला ऊर्जा द्या. सर्किट 60 सेकंद चालू ठेवू द्या आणि त्याच वेळी टॅब्युलेशनमधील वाचन लक्षात घ्या. आता रेझिस्टरमध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण काढूया. उष्णता निर्माण = शक्ती गुणिला वेळ. H = P × T. पर्यायी P = V × I. तर सूत्र बनते H = V × I × T. पर्याय V = I × R. ओहमचा नियम. H = I × R × I × T. त्यामुळे वरील सूत्र असे लिहिता येईल. H = I² × R × T. टॅब्युलेशनमधून वर्तमान I चे मूल्य 0.024, R साठी 500 ओम आणि T साठी 60 सेकंद असे बदला. H = 0.024 raised to the power 2 into
500 into 60. H equals to 17.28 joules. या रेझिस्टरद्वारे निर्माण होणारी उष्णता 17.28 जूल आहे. समजा 100 सेकंदांसाठी सर्किट चालू ठेवले आहे. मग समीकरण असे लिहिले जाऊ शकते. H equals to I square into R into T. H equals to 0.024 raised to the power 2 into 500 into 100. H equals to 28.8 जूल. तुम्ही बघू शकता की जसजसा वेळ वाढत गेला तसतशी निर्माण होणारी उष्णता देखील वाढली. आता 12 व्होल्ट बॅटरी 24 व्होल्ट बॅटरीने बदला. एस स्विच बंद करा आणि सर्किट 60 सेकंद चालू राहू द्या. टॅब्युलेशनमधील वाचन टिपा. टॅब्युलेशनमधून वर्तमान I चे मूल्य 0.048, R साठी 500 ओम आणि T साठी 60 सेकंद असे बदला. H equals to I raised to the power 2 into R into T. H equals to 0.048 raised to the power 2 into 500 into 60. H equals to 69.12 joules. रेझिस्टरद्वारे विद्युत प्रवाह देखील वाढल्यामुळे निर्माण होणारी उष्णता वाढते. पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस छान जाओ.